मराठी बालभारती पान क्रमांक 30. गोष्टीचे पाठाचे नाव आहे कबूतर आणि मुंगी. ऐक, म्हण, वाच. एक घनदाट जंगल होते. जंगलातून नदी वाहत होती. तेथे मुंग्यांचे वारूळ होते. एका मुंगीला खूप तहान लागली. ती नदीवर गेली. अचानक तिचा पाय घसरला. ती पाण्यात पडली. वाचवा, वाचवा, मला कोणीतरी वाचवा, असं मुंगी ओरडू लागली. पुढे इथे कबूतर बोलतो पहा. कबूतर, अरे मुंगी ताईला वाचवायला हवं, काय बरं करूया? कबूतर काय म्हणतो? अरे मुंगी ताईला वाचवायला हवं, काय बरं करूया? मुंगी ताई, घाबरू नकोस, मी तुझ्या जवळ खाली टाकलेलं पान पाण्यावर तरंगतय. तू त्या पानावर हळूच चढ. इथे पहा, हे पान कबूतरने तोडून पाण्यात टाकले आहे आणि कबूतर मुंगीला काय म्हणतो? मुंगीताई, घाबरू नकोस, मी तुझ्याजवळ खाली टाकलेलं पान पाण्यावर तरंगतय. तू त्या पानावर हळूच चढ. मुंगी म्हणते, धन्यवाद कबूतर दादा, आज तुझ्यामुळेच मी वाचले. मी तुला एके दिवशी नक्कीच मदत करेन. पुढे इथे जंगलामध्ये शिकारी आला. मग जंगलामध्ये शिकारी काय म्हणतो? अरे वा, आज चांगली शिकार मिळाली. शिकारी म्हणतो, अरे वा, आज चांगली शिकार मिळाली, आणि बंदुकीने तो त्या कबुतराकडे नेम साधत आहे. इथे मुंगी काय म्हणते पहा. मुंगी आहे याच्या पायावर. आपण कबूतर दादाला वाचवायला हवं. मग आपण एकमेकांना मदत करायला हवी, असं मुंगी म्हणते. आणि कबूतर म्हणतो, धन्यवाद मुंगी ताई, आज तुझ्यामुळे माझा जीव वाचला. म्हणजेच इथे काय झाले पहा. मुंगीला पाण्यामध्ये टाकून झाडाच्या पानावर मुंगी चढली आणि कबूतरने वाचवले. ठीक आहे. त्यानंतर शिकारी आला आणि शिकारीने कबूतरावर बंदुकीने नेम साधला. आता कबूतरला शिकारी बंदुकीने गोळी मारणार हे मुंगीला समजले. मुंगीने ते शिकाऱ्याच्या पायाला चावा घेतला. म्हणजेच मुंगीने शिकारीच्या पायाला चावल्यानंतर शिकाऱ्याच्या हातातील बंदुकीची गोळी दुसऱ्या दिशेला लागली. त्याचा नेम चुकला आणि कबूतर पळाले, दुसरीकडे उडाले. म्हणून कबूतर मुंगीला म्हणते, धन्यवाद मुंगी ताई, आज तुझ्यामुळे माझा जीव वाचला. हे ऐकून मुंगी काय म्हणते? आपण एकमेकांना मदत करायला हवी. आपण एकमेकांना मदत करायला हवी. हो ना, आपण एकाच जंगलामध्ये राहतो, एका ठिकाणी राहतो. तर अशा प्रकारे कबूतर आणि मुंगीची ही गोष्ट आपण वाचली. तर या गोष्टीतून तुम्हाला काय शिकायला मिळाले? लहान किंवा मोठे असे काही नसते. मूर्ती लहान असली तरी तिची कीर्ती महान असते. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. एवढी लहान मुंगी आहे पण तिच्याकडे शक्ती नाही, पण तिने युक्तीचा वापर केला आणि शिकाऱ्याच्या पायाला चावा घेतला.
यालाच म्हणतात शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. चला तर आता या पाठातील नवीन शब्द शिकूया. घनदाट, खूप झाडे असलेली, जीव, प्राण. स्वाध्याय प्रश्न उत्तरे पाहूया. अ. कबुतराने मुंगीताईसाठी पाण्यात काय टाकले? उत्तर आहे इथे. कबुतराने मुंगीताईसाठी पाण्यात पान टाकले. झाडाचे पान टाकले. मुंगीने कबुतराचा जीव कसा वाचवला? मुंगीने शिकाऱ्याच्या पायाचा चावा घेतला आणि कबुतराचा जीव वाचवला. प्रश्न दुसरा. वाक्य वाच व गोष्टीतील घटना क्रमाने लाव. आता आपल्याला ज्या घटना दिल्या आहेत त्या आपण 1, 2 या अशा क्रमाने लावायच्या आहेत. पहिले काय दिलं आहे वाचा. मुंगी पाण्यात पडली. मुंगीने शिकाऱ्याचा चावा घेतला. कबुतराने झाडाचे पान टाकले. शिकाऱ्याने कबुतरावर नेम धरला. पहिल्यांदा 1 नंबरला काय येईल सांगा. तर 1 नंबरला मुंगी पाण्यात पडली. पहा 1. त्यानंतर कबुतराने झाडाचे पान टाकले. मुंगी पाण्यात पडल्यावर कबुतराने झाडाचे पान टाकले. 3. मुंगीने शिकाऱ्याचा चावा घेतला. का? शिकाऱ्याने कबुतरावर नेम धरला. अगोदर शिकाऱ्याने कबुतरावर नेम धरला म्हणून इथे 3 आणि शेवटी 4. मुंगीने शिकाऱ्याचा चावा घेतला. बरोबर. तर अशा प्रकारे ह्या घटना क्रमाने लावा. आणि प्रश्नांची उत्तरे लिहा. कबुतराने पान न टाकता अजून कशा प्रकारे मुंगीला वाचवले असते? विचार करा आणि याचे उत्तर तुम्ही सांगा. तर हा पाठ आणि याचे प्रश्न उत्तरे समजले असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करा. थँक यू.